नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड ही कादंबरी आणि आज भाग 7. पुढचा साक्षीदार बोलवायला सांगितल्यानंतर खांडेकरांनी अथर्व केणीचं नाव पुकारलं. सर सर अहो, काया आणि मी ज्या शेअर टॅक्सीमध्ये बसलो ना, तेव्हा हाच माणूस सहप्रवासी म्हणून बसला होता. एक नंबरचा बडबड्या होता आणि आमच्याकडनं गप्पांच्या ओघात माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत होता. सौम्या पाणिनीच्या कानात पुटपुटली. अथर्व केणीनं खांडेकरांना शेअर टॅक्सीमध्ये बसल्यापासून वुडब्रिज हॉटेलमध्ये जाऊन बस स्टेशनवरील लॉकरमधनं बुटाचं पार्सल पोलिसांसमोर उघडलं गेलं तिथपर्यंत सगळी हकीकत सांगितली. त्या बुटाची तपासणी केली तेव्हा रक्ताचे डाग लागलेले दिसले हे सुद्धा त्यांनी सांगितलं. घ्या, उलट तपासणी घ्या पटवर्धन. खांडेकरांच्या आवाजात एक आव्हान दिल्याचे भाव होते. तू काया प्रजापतीचा पाठलाग करत होतास? हो. या कामावर तू एकटा नव्हतास, बरोबर आहे ना? काय नाव होतं तुझ्या मदतनीस गुप्तहेराचं? साक्षीदारानं खांडेकरकडे बघितलं. उत्तर देऊ का नको याची त्याला सूचना हवी होती. आमची हरकत आहे याला, खांडेकर म्हणाले. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. नाव सांगा. न्यायाधीशांनी निर्णय दिला. हर्षद खासनीस नाव त्याचं, अथर्व केणीने सांगितलं. आत्ता कुठं येतो? अरे, ते मला कसं माहिती असेल ना? याचा अर्थ तुला स्वतःच्या ज्ञानाप्रमाणे हर्षद खासनीस कुठे आहे ते माहीत नाही, बरोबर? अर्थात. तो पोलीस म्हणून सेवेत आहे का हे तुला माहिती आहे? असावा तो नोकरीत, अधिकृतरित्या मला माहिती नाही. तो सध्या सुट्टीवर गेलाय आणि त्यांनी कुठे गेलाय हे तुला कळवलंय, पाणिनी म्हणाला आणि खांडेकर जोरात ओरडले. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. न्यायाधीशांनी फटकावलं. का गेला तो अचानक सुट्टीवर? पाणिनीने त्याला विचारलं. सहजच, नेहमीच्या कामातनं जरा विरंगुळा म्हणून. सुट्टीवर जायची ही योग्य वेळ नाही आहे असं तुला नाही वाटत? मला नाही सांगता येणार. तुला माहिती आहे की खरं तर हर्षद खासनीसला रविवारी म्हणजे तुझ्याबरोबर असताना त्याच दिवशी सुट्टीवर जायचं होतं. मला माहिती नाही आहे हे. त्यांनी तुला तसं सांगितलं नाही? नाही. मग अचानक त्यांनी सुट्टीवर जायचा निर्णय घेतला का? हो, सांगितलं ना मी तुम्हाला की मला माहिती नाही आहे. कायाच्या पर्समधून त्या लॉकरची पावती खाली पडली तेव्हा ती उचलून सौम्याच्या हातात देणारा माणूस म्हणजे हर्षद खासनीस होता का? आणि म्हणून तो अचानक सुट्टीवर गेला का? नाही, मला माहीत नाही कारण. पण रस्त्यावर पडलेली पावती सौम्याच्या हातात देणारा तोच होता हे तुला माहिती आहे? शपथेवर नाही सांगू शकणार कारण खाली पडलेला कागद मला नीट दिसला नाही. तू किती अंतरावर होतास? 8 ते 10 फुटांवर. तरी तुला तो नीट दिसला नाही म्हणतोयस? ठीक आहे. हर्षद खासनीसनी तुला सांगितलं नाही की त्यांनी ती लॉकरची पावती खाली पडलेली उचलली आणि सौम्याच्या हातात दिली म्हणून? ऑब्जेक्शन युअर ऑनर. मोहक पितांबरे म्हणाला. हर्षद खासनीस आणि अथर्व यांच्यातला संवाद हे या खटल्याचा भाग नाही होऊ शकत. मी मान्य करणार आहे ही हरकत, न्यायाधीश म्हणाले. हर्षद खासनीस अचानक रजेवर का गेला याची सरकारी वकिलांना माहिती आहे? त्याची 15 दिवसांची रजा शिल्लक होती. पण आत्ताच ती रजा घ्यायची असा निर्णय का घेतला हे माहिती आहे का? नाही माहिती, मोहक म्हणाला. आणखीन काही विचारायचं आहे दोन्ही वकिलांपैकी कोणाला? न्यायमूर्तींनी विचारलं. नाही असंच उत्तर आलं. ठीक आहे, पुढचा साक्षीदार कोण आहे? न्यायमूर्तींनी विचारलं. डॉक्टर निनाद नानिवडेकर. डॉक्टर आले. मोहकने त्यांना विचारलं. डॉक्टर, मी तुम्हाला एक फोटो दाखवतो, तुम्हाला ओळखता येतोय का ते सांगा. आणि मोहकनं पद्मनाभ पुंडचा फोटो दाखवला. ज्याचं मी शवविच्छेदन केलं त्याचा हा फोटो आहे. पहिल्यांदा केव्हा पाहिलं तुम्ही ते शव?
पोलिसांनी जेव्हा त्याचं प्रेत बोटीवर पाहिलं तेव्हा मला पाचारण करण्यात आलं. नंतर दुसऱ्यांदा कधी? रविवारी सकाळी शवविच्छेदनाच्या वेळी. डॉक्टर निनाद नानिवडेकर म्हणाले. मृत्यूचं कारण काय होतं? डोक्याच्या मागे जोरात फटका बसल्यामुळे कवटीला तडा गेला आणि अंतर्गत रक्तस्राव झाला. हे मी तुम्हाला अत्यंत साध्या आणि व्यावहारिक भाषेत सांगितलं आहे. अगदी बरोबर आहे. आम्हाला आता मृत्यूबद्दल जास्त सविस्तर सांगा आणि मृत्यूची वेळ काय होती ते सुद्धा सांगा. फटका बसल्यावर लगेचच त्याला बेशुद्धी आली. शेवटपर्यंत तो शुद्धीत आलाच नाही. अंतर्गत रक्तस्राव आणि मेंदूची परिस्थिती याचा विचार केला तर 5 मिनिटात तो गेला. याचाच दुसरा अर्थ असा की डोक्याला मार बसल्यानंतर तो उठलाच नाही. हो, ते बरोबर आहे. तुम्ही प्रथम त्याचं शव पाहिलं ते नेमकं कुठे होते पडलेलं, म्हणजे हा फोटो बघून सांगा. डॉक्टरांनी एका ठिकाणी खूण करून ते स्थान दाखवलं. बोटीच्या उजव्या भागात प्रेत होतं. हा फोटो सुकाणूच्या दिशेनं तोंड करून घेतलेला आहे, त्यामुळे फोटोत प्रेताची जागा फोटोच्या डाव्या बाजूला आहे. प्रेत सापडलं तेव्हा बोटीवरील आसपासच्या भागाची पाहणी केलीत का? पोलीस आल्यानंतर केली. काय आढळलं त्यात? प्रेत उतारण्या अवस्थेत होतं, म्हणजे तोंड वर करून. डोक्याखाली रक्ताचं थारोळं होतं. केबिनमध्ये दुसऱ्या एका ठिकाणी कार्पेटवर रक्त साचलं होतं. बरं, मी ते नेमकं ठिकाण दाखवणं अपेक्षित आहे का? दाखवा ना, जरूर दाखवा. डॉक्टरांनी ती विशिष्ट जागा दाखवण्यासाठी फोटो हातात घेतला तेव्हा पाणिनी पटवर्धन टेबलाला वळसा घालून त्यांच्या जवळ आला आणि त्यांनी ते ठिकाण बघितलं. एक मिनिट न्यायाधीश महाराज. रेकॉर्डच्या दृष्टीनं डॉक्टरांनी दाखवलेली जागा म्हणजे पुरावा क्रमांक क म्हणून सादर झालेल्या फोटोमध्ये दिसत असलेली वरच्या उजव्या कोपऱ्यावर आणि जोड केबिनमध्ये जाण्यासाठीच्या दाराजवळ. बरोबर आहे डॉक्टर? डॉक्टरांनी मान हलवून संमती दिली. तिथे रक्ताचं थारोळं साचलं होतं? हो, आणि या दोन्ही ठिकाणांच्या मध्ये थोड्या थोड्या अंतरावर डाग होते. मुख्य केबिन आणि केबिनच्या बाहेरची जोड केबिन या 2 ठिकाणच्या उंबरठ्यांची तपासणी केलीत. उंबरा पितळीचा होता, त्याच्यावर पण रक्ताचे सुकलेले डाग होते आणि ते पुंडच्याच रक्ताचे असल्याची मी खात्री करून घेतली. ज्या ठिकाणी प्रेत पडल्याचं तुमच्या साक्षीत तुम्ही दाखवलंय त्यापासून हा उंबरठा किती फुटाच्या अंतरावर आहे? मोहकने डॉक्टरांना विचारलं. हां, बरंच अंतर आहे. ते प्रेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी कसं हललं याबद्दल काही कारण मीमांसा आहे? मी त्याआधी दर्यावर्दी लोक बोटीच्या भागांना काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो. पुढची बाजू, मागची बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू असं आपण ज्याला व्यवहारात म्हणतो त्याला अनुक्रमे बोव म्हणजे धनुष्याकृती बाजू, सुकाणाची बाजू, धनुष्याकृती बाजू म्हणजे धनुष्याकृती बाजूकडे तोंड केलं की आपली डावी बाजू म्हणजे पोर्ट किंवा बंदराची बाजू, आणि उजवी म्हणजे स्टारबोर्ड असं म्हणतात. जेव्हा आम्ही बोटीवर आलो तेव्हा ओहोटी होती आणि बोट कललेली होती, आणि उजवी म्हणजे स्टारबोर्ड बाजू खाली गेलेली होती, आणि ज्या ठिकाणी आम्हाला प्रेत मिळालं त्या बाजूकडे ते घरंगळून आलेलं होतं. कोणत्याही माणसानं हात न लावता त्या प्रेतानं अशी जागा बदलली असेल? मृत्यूनंतर प्रेत काही काळानं ताठरतं, म्हणजे शरीर एकदम कडक बनतं, एखाद्या लाकडी ओंडक्यासारखं. वैद्यकीय भाषेत त्याला रिगर मॉर्टिस असं म्हणतात. तसं होण्यापूर्वी ओहोटी आली असेल तर प्रेत घरंगळत जाणं शक्य आहे. पण हात आणि पाय पसरलेल्या अवस्थेत प्रेत पडलं असेल आणि ते ओहोटी येण्याच्या आधीच ताठरलं असेल तर ते हलणार नाही. असा हा ताठरपणा म्हणजे रिगर मॉर्टिस कधी निर्माण व्हायला सुरुवात होते? सरासरी वातावरणात साधारणपणे मृत्यूनंतर 8 ते 10 तासात. तुम्ही जेव्हा ते प्रेत पाहिलं तेव्हा रिगर मॉर्टिस निर्माण झालं होतं? हो, अर्थात. आणि काय वेळ होती ती? शनिवार सकाळ 11:17. मग या दृष्टीनं मृत्यूची वेळ काय असावी डॉक्टर?
मी तपासणी केली त्याआधी 14 ते 18 तास मृत्यू झालेला असावा. म्हणजे मी शनिवारी 11:17 तपासणी केली तर शुक्रवारी संध्याकाळी 5:17 ते 9:17 ह्या काळात मृत्यू झालेला असावा. डोक्याला लागलेल्या फटक्या व्यतिरिक्त शरीरावर काही खुणा होत्या? जबड्यावर एका ठिकाणी काहीतरी आपटल्याप्रमाणे मुका मार लागल्याची आणि रक्त साकळल्याची खूण होती. याशिवाय कुठेही काहीही नाही? नाही. पटवर्धन, मी तुमच्या स्वाधीन करतो डॉक्टरांना. मोहक म्हणाला आणि पाणीनी उठून उभा राहिला. छान माहिती दिली डॉक्टर. बरं मला सांगा, डोक्याला लागलेला मार, त्यामुळे झालेला अंतर्गत रक्तस्राव म्हणजे तुमच्या भाषेत हॅमरेज, हे एकमेव कारण होतं मृत्यूचं? हो सर. मृत्यूनंतर रक्तस्राव किती वेळ चालू राहतो? मृत्यूनंतर साधारण 10 ते 15 मिनिटात तो थांबतो. शरीर घरंगळत गेल्यामुळे रक्तस्राव जरा जास्त झालेला असू शकतो? हो, शक्य आहे. मग प्रेताच्या डोक्याखाली जे रक्ताचं थारोळं होतं ते शरीर घरंगळत गेल्याचा परिणाम असू शकतो? मला नाही वाटत तसं. मृत्यूची वेळ ठरवताना काय काय मुद्दे घेतलेत तुम्ही विचारात? मी कुठलंही गुप्तहेराचं काम न करता, म्हणजे आजूबाजूची परिस्थिती वगैरे किंवा पोलिसांनी दिलेली माहिती विचारात न घेता केवळ माझ्या वैद्यकीय तपासणीतनं आलेल्या निष्कर्षांमधनं वेळ सांगितलेली आहे. नाही, अगदी हेच अपेक्षित असतं ना डॉक्टर. तुमच्या मतानुसार ज्या आघातामुळे मृत्यू आला तो आघात खूप जोराचा असणार? हो, अगदी नक्की. तुमच्या मतानुसार उंबरठ्यावर अडखळत असताना तो फटका बसला असेल? जर सर्वसामान्य परिस्थितीत फटका बसला असेल आणि त्यानंतर डोकं उंबरठ्याला आपटलं नसतं तर त्याची तीव्रता कमी झाली असती, पण ह्या ठिकाणी डोकं उंबऱ्याला आपटल्यामुळे जास्त परिणाम झाला आहे. डॉक्टर, असं असू शकेल का की पुंडला हनुवटीवर जोरात मार लागला आणि त्यामुळे तो मागे उंबरठ्यावर पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला? ऑब्जेक्शन आहे आमचं. खुनाऐवजी सदोष मनुष्यवध झाला असं सिद्ध करायचा हा प्रयत्न आहे पटवर्धनांचा. मोहक कडाडला. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड, न्यायाधीश म्हणाले. बचाव पक्ष एका विशिष्ट पद्धतीनं आणि मनात काही गृहीतकं धरून पुढे जातोय. सर, तपासणीत जे मुद्दे तुम्ही पुढे आणलेत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याच्यावर अधिक माहिती घ्यायचा अधिकार बचाव पक्षाला आहे. हे बघा पटवर्धन, तुम्ही म्हणताय तसं असू शकेल. निनाद नानिवडेकर म्हणाले. दॅट्स ऑल युअर ऑनर, पाणीनी म्हणाला. एक मिनिट डॉक्टर, मोहक म्हणाला. पुंडला तो फटका अनपेक्षित बसला म्हणून त्याला सावरायला वेळ न मिळाल्यामुळे डोकं उंबऱ्याला जास्त जोरात आपटला असेल का? म्हणजे त्यांच्यात आधी जर थोडी झटापट झाली असती तर पुंडची मानसिक तयारी झाली असती आणि मग कदाचित तीव्रता कमी झाली असती. ते बघा, मी वैद्यकीय शास्त्र जाणतो, युद्धनीती नाही. डॉक्टर निनाद नानिवडेकर हसून म्हणाले. पण तुमच्या साक्षीतनं तसा अर्थ काढला जाऊ शकतो. काढायचा असेल तर काढा. पण फटका खूप जोरात लागला असला पाहिजे. हो, खूप जोरात. जरा अधिक स्पष्ट कराल का डॉक्टर? हे बघा, माणूस धडपडून उंबऱ्यावर पडला असता आणि डोकं आपटला असतं तर जेवढी इजा झाली असती त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इजा या ठिकाणी झाली आहे. याचाच अर्थ डोकं फारच जोरात आपटलेलं आहे, एवढंच मी सांगू शकतो, आणि तेही पुन्हा पुन्हा. म्हणजे एखाद्या प्रशिक्षित मुष्टियोद्ध्यानं मारलेला फटका? नाही, त्यावर मी मत नाही देणार. फक्त ठोसा खूप जोरात बसलाय एवढंच मी सांगू शकतो. डॉक्टर निनाद नानिवडेकर म्हणाले. दॅट्स ऑल युअर ऑनर. दॅट्स ऑल युअर ऑनर, पाणीनी सुद्धा म्हणाला. माझा पुढचा साक्षीदार आहे चित्रांगद पागनीस. चित्रांगद पागनीस हा माणूस म्हणजे रेयांश प्रजापती ज्या बोट क्लबवर बोट चालवत असे त्याची देखभाल करणारा माणूस. त्यांनी साक्षीत सांगितलं की दर आठवड्याला शुक्रवारी रेयांश प्रजापती बोट क्लबवर येत असे आणि त्याची बोट घेऊन पाण्यात नांगरत असे. त्या दिवशी त्यांनी शुक्रवारी 11:30च्या सुमाराला बोट पाण्यात नेली.
नंतर तासाभरातच बोटीला बांधलेल्या मोटार बोटीतनं तो परत आला. ती छोटी होडी त्याने किनाऱ्याला बांधून ठेवली. दुपारभर तो बाहेरच होता. संध्याकाळी 5च्या सुमाराला त्यांनी त्या छोट्या मोटरबोटचा आवाज ऐकला आणि खिडकीच्या बाहेर बघितलं तर ती मोटार थपथप आवाज करत नदीच्या पात्राच्या दिशेनं जात होती. त्यात कोणीतरी होता, पण तो आरोपी होता का नाही हे साक्षीदाराला ओळख आलं नाही. मला सांग, मयत पुंड आणि तुझी ओळख होती? हो सर. शुक्रवारी त्याला तू भेटला होतास? हो, 5:30च्या सुमाराला तो माझ्याकडे आला होता रोईंग बोट भाड्यानं घेण्यासाठी. तो नक्की पुंडच होता? हो, अगदी नक्की. तू त्याला भाड्यानं दिलेल्या बोटीचा नंबर काय होता? 25. ही रोईंग बोट पुन्हा कधी बघितलीस तू? जवळजवळ 24 तासांनी शनिवारी दुपारी नदीच्या पात्रातनं भरतीच्या पाण्यात वाहत आली होती. प्रजापतीची बोट जिथे नांगरली होती त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर. वाहत आली याचा अर्थ ती प्रजापतीच्या बोटीला बांधली नसावी. हा अंदाज बांधण्याचा विषय आहे. प्रजापतीला त्यानंतर पाहिलंस का? पुंड गेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानं रेयांशला त्याच्या छोट्या मोटार बोटनं येताना पाहिलं मी. त्याने ती किनाऱ्याला बांधली आणि गाडीत बसून निघून गेला. त्यानंतर परत रेयांशला बघितलंस? बघितलं असं नाही म्हणता येणार, पण मी फोनवर बोलत होतो तेव्हा बोटीच्या इंजिनचा पुटपुट असा आवाज झाला, पण मी बाहेर पाहिलं नाही. फोन चालू होता ना त्यामुळे. पण नंतर बाहेर डोकावलं तेव्हा रेयांशची मोटरबोट गेलेली होती. ती परत आली तेव्हा अंधार झाला होता, त्यामुळे मला त्यात कोण होतं ते दिसू शकलं नाही. परत आलेल्या मोटारबोटचं झालं काय? ती रात्रभर तिथेच किनाऱ्याला बांधून ठेवलेल्या अवस्थेत होती. म्हणजे मी रात्री झोपलो तेव्हा ती तिथेच दिसली आणि सकाळी 6 वाजता उठलो तेव्हाही ती तिथेच होती. पुंड नंतर कधी दिसला? शनिवारी. रेयांश प्रजापतीच्या बोटीवर मृतावस्थेत दिसला. तू एकटाच होतास बघताना? नाही, इन्स्पेक्टर तारकर आणि इतर पोलीस होते ना. धन्यवाद चित्रांगद. माझे प्रश्न संपले. पटवर्धन, उलट तपासणी घेऊ शकता, मोहकनं जाहीर केलं. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.